सांगलीवाडी प्रभाग 13 मध्ये महाविकास आघाडीची प्रचार फेरी। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीअंतर्गत आता प्रचाराला जोरदार वेग चालू आहे। यामध्ये सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजितदादा कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली दिलीप पाटील व काँग्रेसच्या अश्विनी चेतन कदम यांनी आज सांगलीवाडीतील विविध प्रचारासाठी भेटीगाठी घेत असताना नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला व त्यांना आशीर्वाद दिला। त्यांनी प्रभागातील कामासाठी मत द्या असे आवाहन केले। प्रभागात असणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। आपल्या कोणत्याही कामासाठी अहोरात्र आम्ही उपलब्ध असेल असे त्यांनी मतदारांना सांगितले व महाविकास आघाडीला मत देऊन त्यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवा। काल सांगलीवाडीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ झाला। आज आम्ही घरोघरी 3 उमेदवार भेटीसाठी निघालेलो आहे आणि भेटत आहे। सकाळपासून आम्ही प्रत्येक भागात, विस्तारित भागात आम्ही आज फिरायला लागलो आहे। प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या यातून दिसत आहेत आणि ते लोक आम्हाला सांगत आहेत। ड्रेनेजची समस्या असेल, स्वच्छतेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, तर आम्ही या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। आणि लोकांच्या समस्या सांगण्याच्या याच्या तीव्रतेवरून असं समजते की यावेळेला सांगलीवाडीत सत्ता परिवर्तन होणार आहे आणि लोक मतपेटीतून आपला राग व्यक्त करतील आणि आमच्या पॅनेलला भरघोस मताने निवडून देतील। महाविकास आघाडीचे सांगलीवाडीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमचे 3 उमेदवारांचं पॅनेल आहे। त्यात काँग्रेस पक्षाकडून हात चिन्हावर दीपाली दिलीप पाटील वहिनी, तसेच अश्विनी कदम वहिनी, तसेच मी तुतारी या चिन्हावर अभिजित कोळी गटातून असं आमचं तिघांचं पॅनेल आहे आणि हे पॅनेल मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशी खात्री जनतेलाही आहे आणि आम्हालाही आहे। काल आमच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। आज सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात भेटी देत आहोत प्रचारासाठी। वेगवेगळे लोक आम्हाला वेगवेगळ्या समस्या सांगत आहेत आणि त्या समस्या सोडवण्याचा आम्ही आमच्या परीने आम्ही मिळून समस्या सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। मी दीपाली दिलीप पाटील काँग्रेस पक्षातून, अश्विनी कदम या पण काँग्रेस पक्षातून व अभिजित दादा हे राष्ट्रवादी पक्षातून अशी आमची आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगल्या मताने आम्ही तिन्ही उमेदवार विजयी होऊ शकतो।